जात पंचायत कौमार्य परीक्षा प्रकरणी नवऱ्या मुलानं मागितली माफी। संसार सावरला पण मुजोर जात पंचायतीला आवर कोण घालणार? भुजबळांची नाशकातली 23 एकर जमीन सरकार जमा। भुजबळांना सरकारचा पुन्हा जोरदार धक्का। मंत्रालयातील पथकाची धडक कारवाई। नाराज खडसेंच्या समर्थकांनी जळगावमध्ये केलं जोरदार शक्ती प्रदर्शन। 14 नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत तर समर्थक आमदारांनी घेतली प्रदेशाध्यक्षांची भेट। आरोपांच्या फेऱ्यात सापडलेले खडसे पक्षात पडले एकाकी। भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली सारवासारव, पण मुख्यमंत्री उद्या जाणार दिल्लीला। रत्नागिरीतल्या राजापूर शहरालगत वाहणाऱ्या कोदवली नदीचं पात्र झालंय पार्किंग प्लेस। नदी पात्र उथळ झाल्यानं नदी कोणती आणि शहर कोणतं हा फरक झालाय कळेनासा। वर्ध्यातल्या पुलगावात दारुगोळा भांडारात झालेल्या स्फोटात आतापर्यंत 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू। मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुलगाव शहरात कडकडीत बंद। कोल्हापुरातल्या इचलकरंजीत वादग्रस्त दारू दुकान बंद होण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक आंदोलन। दारू आणि बिअरच्या बाटल्या फोडून केला निषेध। आणि महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या 102% पावसाची शक्यता। डॉक्टर रामचंद्र साबळेंचा अंदाज। तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीच्या कमी पाऊस। नमस्कार, मी सुप्रिया। गावकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शिर्डीमधल्या कौमार्य परीक्षा प्रकरणाची। या संबंधित आता नवऱ्या मुलानं मुलीची माफी मागितलेली आहे। यामुळे कौमार्य परीक्षेवरून मोडलेला संसार हा आता पुन्हा सावरलाय। जात पंचायत बंद झाली पाहिजे अशी मागणी दोघांनीच केलेली आहे। तर शिर्डीमधल्या या एका गंभीर घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती। कंजारभाट जात पंचायतीचा जाच अजूनही कसा सुरूच आहे ते या प्रसंगातून समोर आलं। शिर्डीमधल्या एका मुलीचा 22 मे रोजी नाशिकमधल्या मुलाशी विवाह झाला। मात्र लग्नानंतर नवरीच्या कौमार्याची परीक्षा घेण्यात आली। त्यामध्ये ही मुलगी नापास झाल्याचा दावा जात पंचायतीनं केला। यानंतर नवरीला लग्न घरी सोडून वऱ्हाडी निघून गेले। आणि विशेष म्हणजे या मुलीनं पोलीस भरतीसाठी प्रयत्नही करतेय। त्यासाठी ती ट्रेनिंगही घेत होती। हे प्रकरण राज्यभरात गाजलं आणि त्यानंतर नवऱ्या मुलानं आता मुलीची माफी मागितलेली आहे। आजची ही दिवसभरातली महत्त्वाची बातमी आहे। कंजारभाट जात पंचायतीचा जाच अजूनही कसा सुरू आहे हे खरं तर या सगळ्या प्रसंगावरून समोर आलेलं आहे। मात्र मुलांना आता मुलीची माफी मागितली आहे खरी, मात्र ही जात पंचायत जी आहे किंवा या जात पंचायतीमध्ये होणारे हे जे कुप्रकार आहेत हे केव्हा बंद होणार, या सगळ्या प्रकारांवर केव्हा आळा बसणार हा एक मोठा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे। या जात पंचायतीवर काही कारवाई होणार की नाही होणार हा देखील एक मोठा प्रश्न इथे उपस्थित होतोय। या नवऱ्या मुलानं आता मुलीला स्वीकारण्याची तयारी दर्शवलेली आहे। त्याचबरोबर या मुलानं मुलीची माफीही मागितलेली आहे। मात्र या जात पंचायतीतले कुप्रकार केव्हा बंद होणार हा एक प्रश्न उपस्थित होतोय। सर तसं काही नाही, जात हे जे पंचायतचं तसं काही नाही। मी तर तिला पहिले पण घेण्यासाठी तयार होतो ना, आता पण घेऊन चाललोय। तर तिथे थोडे संवाद चालू होता आमचं। तर ते लहान भाऊ होतं, त्यांच्या सासरवाडीचं आणि आमचं वाद चालू होतं। ते घरच्या थोड्या गोष्टीमुळे झालं होतं। तर त्या लोकांनी आमच्यावर कंप्लेंट केली होती। तर त्यांच्यामध्ये माझं पण नाव येऊन गेलं होतं। तर ते माझ्यावर केस झालेली होती। तर ते पोलीस लोक काय आम्हाला जाऊ देत नव्हते। तर ते जामीनवर 2-3 दिवस शोधायला याला तिकडं म्हणून टाइम लागला आम्हाला। तिला सांगितलं होतं आम्ही असं। त्याचा आताच खुलासा झाला म्हणून तर ते ऍग्री झाली माझ्यासोबत यायला। सर पण त्याच्यासाठी मी विरोध होतो ना, मी कुठं नाही म्हणतो त्यासाठी विरोध। मी तिला तेव्हा पण नेण्यासाठी तयार होतो आणि आता पण तयार होतो। फक्त ती रागात होती, तिचा राग शांत झाला म्हणून आता मी घेऊन चाललो। ही जात पंचायत असायला पाहिजे का एवढं? सर ते 70% तर बंद झालेली, 30% अजून बंद होईल याचा तर आम्ही तर निषेध करूच। आम्ही नाही, मी आता संसाराला जाणार, तो घेऊन जायला तयार आहे, तर मग मला काही प्रॉब्लेम नाही। याच्या आधी आरोप केला होता की तुझ्यावरती कौमार्यचा आरोप झालेला आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे? हो, पण मग आता झाली ना त्याची सुलटा, पण ते बंद होईल ना। हा सगळा प्रकार नेमका काय आहे ते आपण जाणून घेऊयात। ती एकदम सुंदर तरुणी, विशीतली, उंचपुरी, गोरी गोमटी, एखाद्या चित्रपटाची नायिका शोभेल अशी। पोलीस भरतीसाठी ती प्रयत्न करत आहे। या 22 तारखेला तिचं लग्न झालं।
नवऱ्या मुलाचं अगोदर एक लग्न झालेलं, तरीही आनंदाने तिनं त्याला स्वीकारलं. साधारण कुटुंबातली असूनही वडिलांनी कर्ज काढून थाटामाटात लग्न लावून दिलं. सर्व गाजावाजा संपल्यावर अखेर ती वेळ आली कौमार्याच्या परीक्षेची. वयस्करांनी दोघांना चांगलं तपासून घेतलं. जातीच्या पंचांनी एक पांढरं शुभ्र वस्त्र त्यांच्या हातात दिलं. त्यावर दोघांनी एकत्र झोपायचं असतं. मंडपाशेजारीच एका खोलीत दोघांना सोडण्यात आलं. काही वेळानंतर जात पंचायत बसली. पंचांनी विचारणा केल्यावर मुलानं आत घडलेल्या प्रसंगाचं हुबेहूब वर्णन केलं. शेजारी बसलेल्या वडिलांनी मान खाली घातली. शेवटी पंचांनी एक धक्कादायक प्रश्न विचारला. तो म्हणजे माल खरा निघाला की खोटा? मुलानं हातातलं पांढरं शुभ्र वस्त्र पंचांकडे दिलं. पंचांनी ते बारीकपणे बघितलं. त्यावर रक्ताचा डाग नव्हता. पंचांनी त्या मुलाकडे बघितलं. मुलानं रागानं उत्तर दिलं, माल खोटा, 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 खोटा. एकच शांतता पसरली. पंचांनी लग्न रद्द ठरवलं. तिनं आक्रोश केला. पोलीस भरतीच्या ट्रेनिंगमुळे असं घडल्याचं तिनं जीव तोडून सांगितलं. वडिलांनी विनवणी केली, पण पंच हे का सोडायला तयार नव्हते. अखेर मुलाच्या नातेवाईकांनी लग्नाच्या सर्व भेटवस्तू जमा करून सोबत घेतल्या. इतकंच नाही तर तिच्या अंगावरचे दागिनेही काढून नेले. वऱ्हाडी तिला तिथेच सोडून निघून गेले. मंगळसूत्र मात्र ते काढून नेण्याचे विसरले नाही. तिसऱ्या दिवशी हा प्रकार कृष्णा चांदुगडे यांना समजल्यावर त्यांनी ॲडव्होकेट रंजना गवांदे यांच्यासोबत तिचं घर गाठलं. लग्नाचं वातावरण आता सुटकासारखं झालं होतं. सर्वच जण रडत होते. आणखी 2 मुलींच्या लग्नाच्या काळजीने वडिलांची पोलिसांमध्ये येण्याची तयारी नव्हती. पण काहीतरी चमत्कार घडेल या आशेवर 5 दिवस झाले तरी घरासमोरचा मंडप सोडला नव्हता. मुलगी आणि आई हिम्मतवान असल्यानं नंतर त्यांनी गुपचूप पोलीस स्टेशन गाठलं. वडिलांनी दोघींना ओरडत घरी नेलं. मोबाईल काढून घेतले. नजर कैदेत ठेवलं. जातीचे प्रश्न जातीच सोडवण्याच्या मानसिकतेने इतर प्रश्न उभे ठाकले आहेत. पण आम्ही हिम्मत सोडणार नाही. आणखी एका भगिनीला न्याय मिळवून देणार आहोत. नक्कीच. लढेंगे, जीतेंगे. वळूयात पुढच्या बातमीकडे. वर्ध्यातल्या पुलगाव इथल्या केंद्रीय दारुगोळा भांडारात काल झालेल्या स्फोटात 3 जवान शहीद झाले होते. फायरमॅनची जबाबदारी सांभाळणाऱ्या अमित दांडेकर, लीलाधर चापडे, बाळू पाखरे यांच्यावर पंचधारा इथल्या घाटावर शासकीय इतमामात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुलगावकरांनी व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून शहीदांना श्रद्धांजली दिली आहे. एकूण 18 जणांचा या स्फोटात दुर्दैवी मृत्यू झालाय. पुढची बातमी आहे नाशिकची. नाशिकला 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा दुष्काळाचा सामना करावा लागतोय. या जिल्ह्यामध्ये 23 धरणं आहेत आणि त्यापैकी 8 धरणं पार कोरडी पडली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातली बऱ्याच भागावर भीषण दुष्काळाचं सावट आहे. पावसानं जर उशिरा हजेरी लावली तर शेतकऱ्यांना जगणं तर अवघड होणारच आहे. त्याचबरोबर शहरातही पाणी टंचाईची बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये उगम पावणाऱ्या नद्यांनी मुंबईची तहान भागवली जाते. त्याशिवाय समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार मराठवाड्यालाही 10.84 टीएमसी पाणी देण्यात आलंय. गोदावरीपासून अनेक बारामाही नद्यांचा उगम होतो. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांची संख्या ही जास्त आहे. पण लांबलेला पाऊस, धरणातला अपुरा साठा आणि मराठवाड्याला सोडलेलं पाणी यामुळे पाण्याची जमिनीतली पातळी आता खालावली आहेच, पण धरणं ही ओसाड पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाळा अजून लांबला तर दुष्काळाची दाहकता ही वाढू शकते, हे मात्र निश्चित. यानंतर इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. बातमी आहे कोल्हापूरची. बांधकाम कामगारांच्या अनेक समस्या आजही जैसे थेच आहेत आणि याच मागण्यांसाठी आज कोल्हापूरमध्ये बांधकाम कामगारांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढला. बंद पडलेली मेडिक्लेम योजना सुरू करावी, कामगारांना 5,000 रुपये लाभ द्यावा, घरासाठी 5 लाखांचं अनुदान द्यावं, बांधकाम कामगारांना पेन्शन द्यावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
येत्या 8 दिवसांमध्ये या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी या कामगारांनी दिलाय। दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील आज उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या प्रतिनिधींनी निवेदन स्वीकारून येत्या 10 जूनला मुंबईमध्ये बैठक आयोजित केल्याचं सांगितलंय। त्यामुळे आता या कामगारांच्या मागण्या मान्य होणार का हे पाहावं लागतंय। आज आम्ही लालबोटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं चंद्रकांत दादा पाटलांच्या घरावरती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। बांधकाम कामगारांची मेडिकल योजना 20 ऑगस्टपासून बंद आहे। बांधकाम कामगारांना 5,000ची घोषणा झालेली आहे। आता हे सरकार त्याला 3 वर्षाची अट नोंदणीची घालते आणि म्हणजे 100% कामगारांपैकी फक्त 20% कामगारांचा लाभ मिळेल, 80% कामगार लाभ मिळणार नाही। आणि हे धोरण कामगार विरोध आहे आणि म्हणून दादाच्या घरावर मोर्चा काढतो। कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील वादग्रस्त दारू दुकान बंद करण्यासाठी आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय संघटनेने कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन केलंय। संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क दारू आणि बिअरच्या बाटल्या फोडून सरकारचा जोरदार निषेध केला। यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी एका पोत्यातून आपल्यासोबत दारू आणि बिअरच्या बाटल्या आणलेल्या होत्या। त्या बाटल्या त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतल्या आणि त्यानंतर फोडूनही टाकल्या। विशेष म्हणजे बावणे गल्लीतील वादग्रस्त दुकान बंद करण्यासाठी इचलकरंजीमधील महिला गेल्या महिनाभर गांधीगिरी मार्गाने आंदोलन करतात, मात्र प्रशासनाने याकडे सपशेल दुर्लक्ष केले। तसंच आंदोलक महिलांना उभी बाटली आडवी करण्यासाठी मतदानाचाही पर्याय सुचवलेला होता, मात्र आंदोलकांचा मतदानास विरोध असून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःचे अधिकार वापरून कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर हे दारू दुकान बंद करावं अशी मागणी केली जाते। इचलकरंजी जिल्हा कोल्हापूरमध्ये असताना जिल्हा कोल्हापूर शहर या ठिकाणी इचलकरंजी गाव आहे। इचलकरंजी गावामध्ये बावणे गल्लीमध्ये गेली 40 वर्ष देशी दारूचं दुकान चालू आहे। कोणताही नियम त्या ठिकाणी पाळला जात नाही। बेकायदेशीरपणे दुकान चालू आहे। तिथल्या स्थानिक महिला नागरिक 40 वर्ष झालं त्रासलेत त्या वैतागाला। आज आम्ही या ठिकाणी या कलेक्टर ऑफिसच्या पुढे दारूच्या बाटल्या फोडल्या, शेण टाकल्या, इथल्या प्रशासनाला जाग आले आणि आमच्यावर कारवाई करायची चाललेली आहे। गेली 40 वर्ष अशा प्रकारे दारूच्या बाटल्या आमच्या माता भगिनींच्या दारात फुटतेत। बातमी पाहूयात अकोल्यातील वडाळी देशमुख आणि पणसच्या शेतकऱ्यावर शहापूर प्रकल्पामध्ये भूमी अधिग्रहण आणि सरळ खरेदीमधील चुकांमुळे अन्याय झाल्यानं शेतकऱ्यांनी अकोट तहसील समोर साखळी उपोषण सुरू केले। एकीकडे राज्य शासन जलयुक्त शिवार सारख्या योजना राबवत आहे, तर दुसरीकडे धरण बांधणीसाठी भूमी अधिग्रहण आणि सरळ खरेदीमध्ये चुका करून शेतकऱ्यांवर शासनाकडून अन्याय केला जातोय। अकोल्यातील अकोट तालुक्यात सुरू असलेल्या शहापूर धरणासाठी भूमी अधिग्रहण आणि सरळ खरेदीमध्ये शासनाच्या चुकांमुळे शेतकऱ्यांवर अन्याय झालाय। वारंवार शासनाला या संदर्भात शेतकऱ्यांनी सूचना केल्यावरही शासनाने दुर्लक्ष केल्यानं अखेर शेतकऱ्यांना अकोट तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसावं लागलंय। पुन्हा या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत। आता एक चांगली बातमी, मान्सून कालच केरळात पोहोचलेला आहे आणि येत्या 7 तारखेपर्यंत मान्सून हा महाराष्ट्रात दाखल होतोय, अशी माहिती काल स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेली होती। त्यानंतर आज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी त्यांच्या मॉडेलनुसार त्यांचा हवामानाचा अंदाज सादर केलेला आहे। त्यानुसार राज्यामध्ये सरासरीचे 102% पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा त्यांचा अंदाज आहे। महाराष्ट्राच्या पावसाच्या सरासरीच्या 102% पावसाचा राज्यामध्ये अंदाज आहे। महाराष्ट्राची सरासरी 1009 मिलीमीटर आहे आणि या पावसाचं वितरण जे आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे वेगवेगळ्या विभागामध्ये फरक आहे। एकूण आपल्या 15 वेधशाळा महाराष्ट्रातल्या त्यांच्या आकडेवारीच्या हवामानाच्या आकडेवारीच्या नुसार ती जी मॉडेल डेव्हलप केलेली आहेत त्या मॉडेलच्या आधारावरती हा अंदाज देत आहे। यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत।